नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका दूध विकणाऱ्या गवळणीची गोष्ट ऐकणार आहोत. कदाचित या अगोदर तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल, तर आजच्या गोष्टीतून आपण मराठी आणि इंग्रजी शिकूया. मॉली, द मिल्कमेड's जॉब was to milk the cows and sell the milk at the market. मिल्कमेड म्हणजे गवळण. मॉली नावाच्या एका गवळणीचे काम गाईचे दूध काढणे आणि बाजारात नेऊन विकणे हे होते. She started thinking about the things she would spend her money on. या मिळणाऱ्या पैशातून ती कोणत्या गोष्टीवर पैसे खर्च करावे याचा विचार करू लागली. While walking to the market, she spotted a chicken and thought that she could earn more money by buying a chicken and selling its eggs. स्पॉटेड म्हणजे दिसणे, चिकन म्हणजे कोंबडी. बाजारात फिरत असताना तिला एक कोंबडी दिसली आणि तिला वाटले की कोंबडी विकत घेऊन त्याची अंडी विकून ती अधिक पैसे मिळवू शकेल. She started to think how jealous she could make the other milkmaid with all the things she could buy from the milk and eggs money. जलस म्हणजे द्वेष. ती विचार करू लागली की इतर गवळणींना तिचा किती द्वेष वाटेल जेव्हा ती दुधाच्या आणि अंड्याच्या पैशातून काहीही खरेदी करू शकेल. She started to skip in excitement and soon the milk spilled over. स्कीप म्हणजे उड्या मारणे, एक्साइटमेंट म्हणजे उत्तेजित, स्पिल्ड म्हणजे सांडणे. ती उत्तेजित होऊन उड्या मारू लागली आणि लगेच दूध सांडले. She went home with empty pots and no money. रिकामी भांडी आणि पैसे नसताना ती घरी गेली. Her mother then reminds her that she shouldn't count her chicken until they hatch. रिमाइंड्स म्हणजे आठवण करून देणे. हॅच म्हणजे अंडे उबवून पिलांना जन्म देणे. तिच्या आईने तिला आठवण करून दिली की कोंबडीने तिची अंडे उबवून पिलांना जन्म दिल्याशिवाय पुढच्या गोष्टींचा विचार करू नये. मॉरल, तात्पर्य: डू नॉट डिपेंड ऑन समथिंग अंटिल यू आर शुअर इट विल हॅपन. एखादी गोष्ट घडेल याची खात्री होईपर्यंत त्यावर अवलंबून राहू नका. जर तुम्हाला आमची गोष्ट आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.